पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी समस्त ओबीसी समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। नुकतेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजात जन्माला आलेलेच नाही असे बेताल वक्तव्य केले। यामुळे केवळ देशाचे पंतप्रधान नाही तर संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाला। याचा निषेध म्हणून भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने आज भाजपा कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। राहुल गांधीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच पुतळ्याचे दहन करण्यात आले। यावेळी भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव राम मिश्रा, खामगाव मतदारसंघ विद्यार्थी आघाडी संयोजक पवन गरड, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, संतोष येवले, गोलू आळशी आदी उपस्थित होते। च्या सवयीप्रमाणे ते नेहमी करतात ओबीसींच्या विरोधामध्ये बोलतात। काल आपल्या भारत जोडो यात्रेच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधून असे बोलले की हे तेली समाजावर जन्माला आले नाहीत आणि तेली समाज हा ओबीसी समाजामध्ये 2000 मध्ये गुजरातमध्ये त्यांनी तो समाविष्ट केला आणि त्यांचा तेली समाजाचा काही संबंध नाही अशा प्रकारचे विधान त्यांनी नुकतंच काल परवा त्या ठिकाणी केलेलं आहे। राहुल गांधी हे नेहमी करता ओबीसींच्या विरोधामध्ये आहेत। काँग्रेसचं धोरण हे सर्व ओबीसींच्या विरोधामध्ये आहे। आपल्याला आठवत असेल या देशामध्ये पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस 1992 मध्ये काकासाहेब कालेलकर नावाचा आयोग या ठिकाणी ओबीसींच्या माध्यमातून जाहीर झाला होता, परंतु त्यालासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि त्यानंतर मंडल आयोगाला सुद्धा राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांनी विरोध केला। काँग्रेसचा हे नेहमी करता ओबीसीच्या विरोधात धोरण आहे। आज कशा प्रकारे निषेध करण्यात आला? आजचा हा निषेध राहुल गांधी यांनी जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये जे बोलले किंवा ते तेली समाजाचे नाहीत आणि तेली समाज हा 2000 मध्ये समाविष्ट त्या ठिकाणी करण्यात आला गुजरातमध्ये, वास्तविकता हा खोटा त्यांचा आरोप आहे। नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे। त्यांनी त्यांचा नेहमी करता अपमान करतात। या अपमानाचा बदला घेण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी सर्व शाखांच्या वतीनं आज या ठिकाणी राहुल गांधीचा पुतळा या ठिकाणी जाळण्यात आला। राहुल गांधी मुर्दाबाद।